वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायती समिती मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज ज्योतिवहिनी असतील, हेमंतभाई असतील, अमोल पाटील व माजी मंत्री सदाभाऊ खोत हे आता तहसील कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। भाऊ, अर्ज भरताय आज आज कार्यकर्त्याला नेता बनवण्याची एक निवडणूक आहे, काय वाटते? या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक विकासाचा पर्व खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे आणि या विकासाच्या प्रवाहामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आमचे आदरणीय नेते देवाभाऊ खऱ्या अर्थानं एक विकासात्मक पुरुष म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांचा उल्लेख करावा लागेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत। आज मला एक समाधान आहे की जी माझी जन्मभूमी म्हणून रेठे धरण गाव ओळखलं जातं त्या गावातील एक कर्तव्यशील, प्रामाणिक, साधा, भाबडा कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातला अमोलजी पाटील यांच्या धर्मपत्नी ज्योतिताई पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून आम्ही उमेदवारी दिलेली आहे। निश्चितपणानं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सगळ्या ह्या जागा ज्या आमच्या वळवा तालुक्यामध्ये आहेत त्या आम्ही निश्चितपणानं जिंकू। या ठिकाणी आज अर्ज भरण्यासाठी माझे सहकारी सम्राट बाबा महाडिक भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये यावेळच्या निवडणुका लढवत आहोत आणि निश्चितपणानं सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद आणि बहुतांशी पंचायत समिती येतील। भाऊ, नाईक साहेबांना पण तुमच्या गाडीत बसवले असं समजतंय, नक्की काय? नाईक साहेबांना मी भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि आम्ही ती पताका घेऊन पुढे निघालेलो आहे। नेमकं आमच्या गाडीत कोण कोण बसायला येतं आहे काय हे निवडणुकीचं अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल। आमचा अथंग समुद्र आहे, आम्ही सगळ्यांना सामावून घेऊ शकतो। मुंबईची बाजी मारली, आता जिल्हा परिषदची बाजी आहे, काय वाटतं कसं समीकरण राहणार? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची लाट आहे आणि निश्चितपणानं यावेळी सांगली जिल्हा परिषदेमध्ये भगवा फडकणार।